बघ बरं किती आहे त्याच्यामध्ये. मी फिनिश केलं. तू उशीरला उठला ना आज म्हणून मी सगळं फिनिश केलं. बस झालं ना, तू छोटा आहे ना, मग एक बस झालं ना. नाही, मी अगोदर उठली होती, माझी कामं वगैरे आवरली, मग मी इकडे मस्त गम्मा खायला लागली तेव्हा तू उठलास इकडे. मग मी फिनिश केलं, फक्त तुला एकच ठेवलं. ते पण नसेल खायचं तर ते मी खाऊन टाकते पटकन. नाही खायचं तुम्ही. दात बघा तुमचे कसे झाले बिस्किट खाऊन. बिस्किट खाऊन खाऊन दात कसे झाले तुमचे. जायला लगेच रागामध्ये तोंडावर बाला वाजलेला. अच्छा, असं रागामध्ये देतो. काय मागितलं ना त्याला असं देतो लगेच. झाला म्हणतो. राग खूप येतो राजा. काय मागितलं ना त्याच्याकडे जर एकच असेल तर तसं करतो, आणि दोन असेल तर एक देतो बरं का त्यामधलं. तर रागात आलाय म्हणून खा दोन्ही, तू घ्या घ्या म्हणतो. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आणि मॉर्निंगलाच तुम्ही पाहिलं राज किचनमध्ये आला. मी माझं काम वगैरे आवरून तिकडे मस्त असं छान बिस्किट ते एन्जॉय करत होते. खूप दिवस झाला होतं मला खाऊन, म्हणूनच काहीतरी खावं असं वाटत होतं. तिकडे मी एन्जॉय करत होती, तोपर्यंतच राज उठून आला आणि नंतर काय बडबड केली हे तर तुम्ही तिथे ऐकलेलंच आहे. तर आता इथे काय चाललेलं आहे आणि इथून पुढे पण त्यांनी काय बडबड केली आणि माझ्यामध्ये त्याच्यामध्ये काय काय वाद वगैरे झाला किंवा काय बोलणं झालं हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यामुळे काय करायचं आहे ते तुम्हाला माहितीच आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आणि हो, हा व्हिडिओ कसा वाटतो, राजनी हे सगळं का केलं हे सुद्धा कसं वाटतं ते पण खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण इकडे आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर फॅमिली, आज मी आणि राज दोघे पण ना काही वेळ घरीच होतो. म्हणजे आज घरीच होतो म्हटलं तरी चालेल, पण आज आम्ही काय केलं बघा घरी राहून. तर आजचं दररोज एकच चाललेलं, मम्मा माझ्याकडे कपडेच नाही आहेत, मम्मा माझ्याकडे जास्त कपडेच नाही आहेत, माझ्या फ्रेंडकडे हे वालं जॉकेट आहे, माझ्या फ्रेंडकडे हे वाली पॅन्ट आहे, मम्मा माझ्याकडे काहीच नाही आहे, मम्मा माझ्याकडे काहीच नाही आहे. असं रोजच त्याचं काहीतरी चाललेलं. पण त्याच्याकडे इतके कपडे आहेत ना, त्यालाच माहिती नसतात की ते कुठे नेमके ठेवलेले आहेत आणि आज काय घालायचं आहे. त्याचं दुपारपर्यंत वेगळी ड्रेसिंग असते, तर दुपारच्या नंतर वेगळी ड्रेसिंग असते आणि त्यांना त्याच्या मनानुसारच चॉईस करून कपडे घालत असतो. कधी जर मी म्हटलं ना हे चांगलं दिसत नाही आहे, व्यवस्थित दिसत नाही आहे, असं घालू नको तसं घालू नको, तरीसुद्धा तो खूप हट्टीपणा करतो. आता तर त्याचा ड्रेसिंग लुक तुम्ही बघू शकतो काय केलेलं आहे त्यानं. तर दररोजच्या वापरामध्ये आपण कसं करतो असतो की घाईघाईमध्ये जे काही ड्रेस आपल्याला हातामध्ये भेटत असतं, जे काही समोर दिसत असताना आपण पटकन तेच घालत असतो. आणि रातचं पण तेच आहे. खाली तिथे कपाटामध्ये बॅगमध्ये ठेवलेले पण खूप सारे कपडे आहेत, पण रेग्युलरमध्ये वापरतो तो बास्केटमध्ये ठेवलेले असतात. पण दररोज तो वापरतो, कुठे पॅन्ट टाकतो, कुठे टी शर्ट वगैरे असं काही टाकत असतो. आणि सगळे कपडे जे आहेत ना बास्केटमध्ये व्यवस्थित ठेवलं होतं. तर त्यानं कसं आणि काय केलं होतं बघा. त्यानंतर त्याला सांगितलं मी सगळे बास्केटमध्ये काढायचे आणि तू व्यवस्थित घड्या मारून ठेवायचे म्हणलं. काय केलं बेशिस्त झालास असं त्याला खूप सारा ओरडा घातला. कपड्याच्या घड्या मारायला सांगितलं होतं ना तुला आहे. असं घड्या मारतात, हे इकडे टाकलंय, हे इकडे ढिगारा ठेवलाय, हे असं. जे जे थोडेसे फाटलेत ना ते बाजूला काढ म्हणलं, शिवून घेता येतील. आणि जे जे चांगले आहेत ना ते साईडला काढ म्हणलं, घड्या मारून असं बास्केटमध्ये ठेवता येईल म्हणून. बघा इकडे मी व्यवस्थित त्याला हेल्प करायली होती घड्या मारून ठेवायला. मी इकडे घड्या मारायला घेतलेत कपडे, तोपर्यंत राजने इकडे काय केलंय. काय घातलंय तू? वरती टोपी घातलंय, खाली जॉकेट. बघा हे कसा अवतार करून ठेवलाय आणि कसा दिसतोय. मग गुड बॉय नाही दिसायलाय ना राज? नाही दिसायलाय गुड बॉय, तू बॅड बॉय दिसायलाय.
ते दात, ते केस कसे अवतार केले. मध्ये एक टी शर्ट आहे, तरी वरून काय घातले, आणखीन एक टी शर्ट घालून घातले वाटतं. ते बघा हे स्टाईल त्याची. मला नाही आवडायला तू. जोकर दिसायला. तुला कपड्याच्या घड्या मारायला सांगितलं का हे असं सगळं करायला सांगितलं, सांग बरं. एक तरी दररोज ना लक्षात होत नाही, म्हणजे घड्या मारून एकदा व्यवस्थित ठेवलं ना, त्याला काय म्हणते मी, जसे लागल तसे एक एक ड्रेस घेत जा आणि दररोज घालत जा असं बोलती. तर तो घालतो, पण कधी आलेले त्याच्यामध्येच टाकतो, मिक्स करतो, कधी ठेवतो तिकडे धुवायला वगैरे टाकतो. कारण आता दिवसाचे 2-3 ड्रेस चेंज झाल्यासारखं त्याचे होतात. मॉर्निंगला जातो ना, म्हणजे आंघोळ करून एकदा, तर नंतर स्कूलमधून आल्या स्कूलचा ड्रेस चेंज करावा लागतो. मग मध्येच नंतर मी बाहेर माझ्यासोबत नेते तेव्हा तो ड्रेस चेंज करतो. दिवसाचे 2-3 वेळेस तरी त्याचं चेंज होतं, पण ते पण नीट व्यवस्थित ठेवत नाही. बोला. आणि मी काय करायलो मग मी म्हणलं आज बास्केट पूर्ण याचं सगळं विस्कटलेलं होतं, ते काढून व्यवस्थित ठेवावं म्हणलं. तर रातचं इकडं दुसरंच काहीतरी चालू झालं बघा. असं टाकला कपड्याचा ढिगारा इकडे आणि हे असं ड्रेसिंग घालून बसला, आता डान्स करायला लागलाय. काहीच हेल्प करत नाही राज, आणि गुड बॉय पण नाहीये बरं का, लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. नाहीये गुड बॉय. गुड बॉय असतं तर मम्माला असं सतवलं नसतं. गुड बॉय असताना राज तर सतवलं नसतं बरं का. मम्माला खूप सतवतो राज. सतवतो ना तू. का नाही ऐकत मम्मा बोललेलं काही पण. नाही ऐकत माझं काही पण. का नाही ऐकत. ड्रेस छान आहेत पण तू ठेवत नाही ना राज छान. असं कसं पण खराब करतो, लवकर फाडतो, उसवतो, काही पण करतो. थांब हे काय बघू दे. डिझाईन आहे. रफू केलेलं ते साईड न असते ते डिझाईन आहे. किती टाइमपास करतो बघायला. कपड्याच्या घड्या मारायला सांगितल्या त्याच्या किती टाइमपास करायला लागलाय. 100 वेळेस तरी उठाय बसायला लागलाय एक ड्रेस साठी. ते बघा नाटकं किती आहेत बापरे. आम्ही ना आता तुमच्या स्कूल मधून ना एक गुड गर्ल आणणार आहे किंवा गुड बॉय आणणार आहे घरी. ती छान राहते, व्यवस्थित राहते. कसं करतात तुमचे लेकलं. तुमच्या स्कूल मधले लेकला त्याचे करतात. नाही कळत त्याच्या. तुम्ही कुठं आले होते मी. नाही ना. नाही रे राज, यायचं तुझ्या स्कूलला एकदा. मला टाइमच भेटत नाहीये. चला आता गप्पा नंतर मारा. काम कमी लागतं म्हणून राजना असा टाइमपास करतो, गप्पा मारतो बघा. पण हे कपडे सगळे त्यालाच घड्या मारायला लावणार आहे मी. मला नंतर पण खूप सारे काम आहे. मी मुद्दामून बसली असं बास्केट समोर घेऊन, थोडीशी हेल्प केली, थोड्या घड्या मारल्या. तर राजलाच हे करायला लावणार. बघा तो कसा बसलाय. जोकर, जंगली जोकर दिसायला राजाच. जंगली जोकर कोणाला पाहिजे का राजकडे. बघा थोडस व्यवस्थित. ते बघा केस, ते गर्ल सारखे नेल पेंट लावतो हाताला, असे कपडे काही पण घालतो. काय ते लावलं ना. मी लावत होती ना एका दिवशी, तर बोलत होता मम्मा मला पण नेल पेंट लाव म्हणून. मारा कपड्याच्या घड्या पटकन. आपल्या व्हिडिओला काय काय करायचंय. आवाज येत नाहीये, सांग बरं व्यवस्थित. काय करायचंय बाळा आपल्या व्हिडिओला. लाईक, कमेंट, शेअर. कसा वाटला तो पण सांगा व्हिडिओ आम्हाला. तो पण सांगा. राजला काम वगैरे जमतं का राज उगीच गप्पा गोष्टी मारतो, टाइमपास करतो, तो पण सांगा. आणि गुड बॉय वाटतो का बॅड बॉय वाटतो राज, ते पण सांगा. आणि आपण ना ह्याला उद्या स्कूलमध्ये सोडून ना तिथलं दुसरं बॉयज घेऊन यायचं किंवा गर्ल्स घेऊन यायचे आपल्या घरी. ते व्यवस्थित राहतील, अभ्यास करतील. काय बोलू पुढे आणखीन. बोल काय तू काय बोलशील मग मी बोलायलास. मी ना स्कूलला उद्या सोडणार आहेत. एक गर्ल्स आणणार आहे, गुड गर्ल्स किंवा बॉयज.
ते छान राहावं, अभ्यास करावं, माझी हेल्प करावं. तुला काय व्हायलं करायला? मम्मा आता तुमचा राग यायला खूप आला आता. कशाचा राग यायला लागलाय? मी ना उद्या आणणार आहे बरं का घरी. ते व्यवस्थित राहते माझ्यासोबत, छान राहते, स्वच्छ राहते, असं कपडे वगैरे विस्कटून टाकत नाही, सतवत नाही, मला सगळ्या कामात हेल्प करते, लवकर उठते, स्वतः डब्बा वगैरे पॅक करून घेते, टिफिन पॅक करून घेते, जेवण करते, बॅग वगैरे आवरून घेते. ओके, आणू ना मग? तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाणार, दुसऱ्यांच्या मम्माकडे? कोणाच्या? माझ्याकडे नाही यायचं, मला नको असलं बॉईज, बॅड बॉईज नकोय मला अजिबात. असं घाणेरडं राहणार, घाणेरडे कपडे करणार नकोय मला, अजिबात नको. मी आणणार आहे दुसरं. ओके, बस मध्ये यायचंच नाही उद्या तू. मी सांगणार आहे ते बसवाल्या काकांना, राजला घेऊन येऊ नका, तिथेच ठेवून या, आणि दुसरं जे गुड बॉय ना त्याला घेऊन या म्हणणार आहे. म्हणून ना घेऊन यायचं ना दुसरं बाळ. तू राहत नाही ना नीट, मग काय करायचं सांग बरं? मला असं नकोय बॅड बॉय. मम्माची हेल्प करायलेलं, छान राहिलेलं पाहिजे. तू राहत नाही ना चांगलं, मग काय करू मी सांग बरं? मम्माला दररोज घाई असते, मम्माला पण लवकर जायचं असतंय, मम्मा पण संध्याकाळी येते उशिरला, दिवसभर मम्माला काम असतात, जो टिफिन, धुणी, भांडे, स्वयंपाक, किती काम आहेत रे बाळ सगळे. तरी असं करतास, मम्माला सतावतस तू. नाही सतावणार ना? तर इथे राजच्या बास्केटमधले पूर्ण कपडे काढूनच घड्या मारून घ्यायचे होते, आणि राज खूप सारं सॅड पण झालेला, कारण त्याला मी थोडंसं बॅड बॉय वगैरे बोलली ना, त्यामुळे तो खूप सॅड झाला. त्याला कोणालाही गुड बॉय वगैरे किंवा गुड गर्ल्स असं बोललेलं जमत नाही, त्याच्यापुढे सॅड पण झाला. मग त्यासोबतच आम्ही पूर्ण राजचे जे कपडे होते त्याच्या सगळ्या घड्या मारून घेतल्या, जे काही थोडेसे खराब वगैरे झाले होते ना ते पण बाजूला वगैरे काढले, आणि सर्व कपडे आता इथे आम्ही बास्केटमध्ये व्यवस्थित करून ठेवलोत. म्हणजेच राजला आता मॉर्निंगला उठलं ना लवकरात लवकर इझिली कपडे भेटून जातील, आणि लवकरात लवकर त्याला आवरता पण येईल म्हणून. तर छान इकडे बघा, मस्त अशा घड्या मारून झालेल्या आहे. राज बोलत होता, मम्मा दाखव माझं बास्केट, मी किती मस्त घड्या मारल्या. पण ते घड्या पूर्ण राजनी मारलेल्या नव्हत्या, मी पण त्याला हेल्प केलेली होती. तर बोलला, मम्मा बाळाला ना मम्माच हेल्प करत असते, बाळाला येत नसतं, बाळाला मम्माने शिकवायचं असतं वगैरे असं राज बोलत होता. आणि बघा माझे कपडे मी किती छान घड्या केल्या असं राज बोलत होता. असे कपडे घड्या करा आणि मस्त माझ्यासारखी स्माईल करा असं सांगत होता तो. तर तुम्हाला राजचं आणि माझं बोलणं म्हणजेच राजच्या माझ्या गप्पा गोष्टी ते कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा बरं का. जर तुम्हाला माझ्या आणि राजचे असे छान छान व्हिडिओज आवडायला लागले, राज आणि माझ्या मस्त अशा गप्पा आवडायला लागल्या, तर मी त्याच्यासोबत दररोज छान छान असे ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला आवडत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, राजचं बोलणं म्हणजेच राजच्या गप्पा कशा वाटतात ते सुद्धा सांगा बरं का. तर आमच्या उंदीर मामाला थोडंसं पण काय झालं ना खूप पटकन राग येतो बरं का. म्हणजेच तो रागाला माझ्यावरतीच गेलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. तर मस्त आमच्या अशा कपड्याच्या घड्या मारून झाल्या. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय फॅमिली.